केला एक नंबर. शेतकरी मित्रांनो, आपण इथं ऊस सिद्धगिरी अंतर 4 फूट आणि मध्ये बेडवर एक लाईन सिलेक्शन 4 मोठा काबुली डॉलर हरभरा. परंतु मागचा अति पावसामुळे हा जो हरभरा होता काही जळाला होता. नंतर यात पुन्हा थोडी परत लागवड केली, परंतु डुकरांमुळे पुन्हा परत थोडाफार खाल्ला. त्याच्यानंतर पुन्हा आपण यात लागवड केली. तर बघा इथं आता युरिया फेकून पाणी देणं चालू आहे, कारण याची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून. आता इथपर्यंत आपण पाणी देत आलो. इथपर्यंत हे तुषार टाकलेलं आहे, आपण त्या बाजूकून यापर्यंत आलेलं आहे. आता इकडं आपण युरिया फेकून पुन्हा पाणी चालू केलं आहे. हे बघा युरिया, हे बघा इथं अशा प्रकारे युरिया फेकणं चालू आहे. आणि अशा प्रकारे हा हरभरा जो आहे तर हा अशा प्रकारे निघत आहे. तर याला आता हे युरिया फेकायचा, हरभऱ्यावर डायरेक्टच फेकणं चालू आहे बुडापाशी. तर आणि त्याच्यानंतर मग तो आपल्याला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून तुषारनं पाणी द्यायचं आहे. स्प्रिंकलरने त्याचा युरियाचं पाणी होऊन जाईल आणि तो साधारण 5-6 दिवसात हिरवागच्च होईल आणि फुटवे पण काढेल. तर अशा प्रकारे इथं सिलेक्शन 4 मोठा काबुली डॉलर हरभऱ्याचं नियोजन इथे चालू आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर क्लोरोपायरिफॉस 40 मिली, इमामेक्टिन 10 ग्राम आणि इसाबिन 40 मिली अशा प्रकारे याच्यावर फवारा द्यायचा आहे. हे नियोजन आपल्याला इथं या ऊसावर हरभऱ्यावर करायचं आहे. परंतु ऊस जो आहे तर ऊसावर सुद्धा आपल्याला या आंतरपिकावर कोराजेन 7 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारायचं आहे.